Okay, is the voice clear? Very good. स्क्रीन शेअर होतोय, टेक्स्टबुक दिसतंय, टेक्स्टबुक दिसतंय सगळ्यांना? परफेक्ट. ओके, सो नाव टुडे आपण एक टॉपिक स्टार्ट केला होता, स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स बद्दलची रिलेटेड जो होता तो, आणि त्याच्यानंतर आज बऱ्याच दिवसांनी आपलं लेक्चर होतोय. तसं 4th चॅप्टर आपण स्टार्ट केलेला आहे. येस, आपण हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये सब ॲटॉमिक पार्टिकल्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स यांच्याबद्दलची थोडीशी माहिती घेतलेली होती, राईट. आणि त्याच्यानंतर प्रत्येक सब ॲटॉमिक पार्टिकलची, इलेक्ट्रॉनची, प्रोटॉनची डिस्कव्हरी कशी झाली त्याच्याबद्दल थोडं आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट घेतलेली होती टेक्स्टबुक मधून. न्यूट्रॉन्सची कशी झाली, आणि त्याच्यानंतर पुढे आपण ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास नंबर ते कशा कशाने रिप्रेझेंट करतात, ए नी काय रिप्रेझेंट करतात, झेड नी काय रिप्रेझेंट करतात ते बघितलं होतं. आयसोटोप्स, आयसोबार्स, आयसोटोन्स यांच्याबद्दल थोडीशी माहिती घेतली होती की आयसोटोप म्हणजे काय असतं, की त्यांच्यामध्ये ॲटॉमिक नंबरचं काय कन्सिडरेशन आहे, त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स बद्दलची काय माहिती आहे, प्रोटॉन्सची काय माहिती आहे. त्याप्रमाणे आपण 3 ग्रुप्स केलेले होते, आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसोटोन्स. आय गेस इथपर्यंत शिकून आपण थांबलो होतो, राईट. सो नाव द नेक्स्ट थिंग इज ड्रॉबॅक्स ऑफ रुदरफोर्ड्स ॲटॉमिक मॉडेल. आता रुदरफोर्डच्या अकॉर्डिंगली जे मॉडेल त्यांनी दिलेलं होतं त्याच्याप्रमाणे त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत किंवा त्याच्यामधल्या काय त्रुटी आपल्या समोर आल्या. Let us now go back to the point of time when Rutherford put forth his nuclear model of atom. It is akin to miniature of the solar system, the nucleus playing the role of the massive sun and the electrons are lighter planets. आता त्यांचं काय म्हणणं आहे की आपण जी ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे, कन्सिडर दॅट ॲज अ सोलर सिस्टीम, आपल्या सोलर सिस्टीम प्रमाणे त्याला कन्सिडर केलं तर न्यूक्लियस जसा सूर्य म्हणजे असं कन्सिडर करायचंय की सूर्याच्या अवतीभोवती बाकीचे प्लॅनेट्स आहेत, त्याप्रमाणे आपण कन्सिडर करायचं की न्यूक्लियस हा सन आहे. सूर्याच्या आजूबाजू न्यूक्लियसला सूर्यासारखं कन्सिडर केलंय आणि आजूबाजूची जी प्लॅनेट्स आहेत कन्सिडर देम ॲज लाइटर इलेक्ट्रॉन्स, त्यांना आपण इलेक्ट्रॉन्सना आपण रदर प्लॅनेट ट्यूब मध्ये देतोय. Electrons in this model could not be stationary as the electrostatic force of attraction exerted would pull them towards itself and this would form a miniature version of Thomson's atomic model. ओके, आता इलेक्ट्रॉन्स ह्या लाइटर प्लॅनेट्स आहेत आणि सन आहे, याच्याप्रमाणे काय झालं की इलेक्ट्रॉन्स एका जागी स्थिर आहेत. बट इज दिस द केस? इलेक्ट्रॉन्स जिथे आहेत तिथे आहेत का? तर नाही, त्यांच्यामध्ये काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. दोन जे शेजारचे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये रिपल्शन असेल. जे दोन शेजारी इलेक्ट्रॉन्स आहेत, न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आहे, त्या प्रोटॉन मध्ये आणि बाहेरच्या इलेक्ट्रॉन मध्ये सुद्धा काही ना काहीतरी अट्रॅक्टिव्ह फोर्स राहील, जेणेकरून ते मुव्हिंग राहतील, काही ना काहीतरी त्यांची मुवमेंट राहील, ते जिथे आहेत तिथेच नाही राहणार. However, the electrons revolving about the nucleus, as described by Rutherford, also pose a problem. Electrons in the Rutherford model are negatively charged particles in orbital motion. Right? According to Rutherford model, जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसच्या अराउंड ऑर्बिट मध्ये, म्हणजे बाहेरचे जे आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम बघितलं होतं लास्ट लेक्चरला, की एक गोल आहे न्यूक्लियसचा आणि त्याच्या बाहेर जे आपण सर्कल्स काढतो ती ऑर्बिट्स आहेत ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट आहेत. तर ते जेव्हा तिथे फिरत आहेत न्यूक्लियसच्या अवतीभोवती,
तेव्हा त्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. Such orbital motion is an accelerated motion accompanied by a continuous change in the velocity of electron as noticed from the continuously changing direction. आता थोडंसं फिजिक्सच्या कन्सेप्टचा इथे आपल्याला वापर होणार आहे की वेलॉसिटी त्या आता इलेक्ट्रॉन्स जे रिव्हॉल्विंग आहेत त्यांना काही ना काहीतरी ऍक्सिलरेशन आहे. जेव्हा एखादी बॉडी मोशन मध्ये जाते तेव्हा त्याच्यामध्ये ऍक्सिलरेशन येणार, वेलॉसिटीचा चेंज होणार, कारण सर्क्युलर मोशन आहे त्यामुळे डायरेक्शन चेंज होणार. एका स्ट्रेट पाथ मध्ये इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट नाहीये की एका सर्कल मध्ये आहे, राईट. त्याच्यामुळे काय होतंय की ऍक्सिलरेशन पण मिळतंय त्या इलेक्ट्रॉन्सच्या मुवमेंटला, वेलॉसिटी ही काहीतरी आहे. अकॉर्डिंग टू द इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी ऑफ मॅक्सवेल, accelerated charged particles would emit electromagnetic radiation. तर आता जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी दिली जाते त्याच्यानुसार काय आहे की ऍक्सिलरेटेड कुठलाही असेल, नॉट नेसेसरीली इलेक्ट्रॉन्स, कुठलाही चार्ज पार्टिकल जर ऍक्सिलरेटेड मोशन मध्ये जातो आहे आणि त्याची डायरेक्शन चेंज करतोय आणि ऍक्सिलरेशन दाखवतोय तर त्याच्यापासून काही ना काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बाहेर पडली पाहिजेत, कुठली तरी रेडिएशन त्याच्यातून एमिट होणार. An electron in an orbit would emit radiation equivalent energy possessed by the radiation associated with the electronic motion. आता इलेक्ट्रॉन कडून जी एनर्जी बाहेर पडेल, जे रेडिएशन बाहेर पडेल ते इक्विव्हॅलेंट असेल. कशासाठी? तर जेवढं रेडिएशन त्या मोशनला असोसिएटेड आहे तेवढं. जितकी मोशन फास्ट होईल तितका ऍक्सिलरेशन फॉर एक्झाम्पल जास्ती असेल आणि तितकं बाहेर पडणारं रेडिएशन जास्ती असेल, राईट. द ऑर्बिट वुड देअरफॉर श्रिंक कंटिन्युअसली. बरोबर, एखाद्या गोष्टीकडून एनर्जी किंवा रेडिएशन काहीतरी बाहेर पडतंय, एमिट होतंय, त्याचा अर्थ जी ऍटम जो ऍक्च्युअल स्ट्रक्चर आहे ते छोटं छोटं होत जाणार, राईट. कारण जी काही पोझिशन असते, फॉर एक्झाम्पल आता प्रत्येक पार्टिकल मध्ये काहीतरी एनर्जी आहे. जसं आपण भाज्यांमध्ये बघू शकतो की जेव्हा त्या ताज्या असतात म्हणजे काय की त्यातली प्रत्येक सेल ही कुठलीही एनर्जीचा लॉस न होता व्यवस्थित असते, तेव्हा त्या भाज्या आपल्याला व्यवस्थित दिसतात. जसा जसा वेळ पुढे जायला लागतो त्यातल्या सेल्स ना काही एनर्जी बाहेरून मिळत नाही, पण असलेली एनर्जी मात्र जात राहते आणि तेव्हा त्या श्रिंक होतात. सेम वे जसं हे बायोलॉजिकल फिनॉमिना आहे तसंच इथे सुद्धा आहे. जेव्हा एनर्जी एमिट आउट होतीये, एनर्जी बाहेर पडतीये, तेव्हा ती ऑर्बिट श्रिंक व्हायला पाहिजे, छोटी छोटी होत जायला पाहिजे. Thus, an electron orbiting about the nucleus would follow a spiral path to the nucleus. आपण काय स्ट्रक्चर, ऍटमचं स्ट्रक्चर जेव्हा आपण दाखवतो तेव्हा आपण स्पायरल वगैरे असं काही दाखवतो. कुठला शेप असतो जनरली जेव्हा आपण ऍटमचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करतो तेव्हा? प्लीज राईट इन द चॅट बॉक्स. आपण कुठलं स्ट्रक्चरनी रिप्रेझेंट दाखवतो? स्क्वेअर, ट्रायंगल, सर्कल? राईट. आपण ते अंडाकृती वगैरे दाखवत नाही, रेक्टँगल दाखवत नाही, राईट. कुठलंच दुसरं स्ट्रक्चर नाही, प्रॉपर सर्कल दाखवतो. आणि जर तिथे सर्कलच्या ऐवजी सपोज जर ते श्रिंक होतीये, ऑर्बिट कमी कमी होतीये एनर्जी बाहेर दिल्यामुळे, तर त्याचा अर्थ काय होतोय की स्पायरल पाथ फॉलो होईल आणि सर्क्युलर पाथ फॉलो होणारच नाही. इट कॅन बी सीन दॅट द रुदरफोर्ड atomic model has an intrinsic instability of atom. However, real atoms are stable. आता रुदरफोर्डच्या ह्या मॉडेल प्रमाणे काय म्हणणं होत, म्हणजे काय रिप्रेझेंट होत होतं त्याच्यामधून की ऍटम्स मध्ये इंट्रिन्सिक आतल्या आत स्वतःची एक इन्स्टेबिलिटी आहे, ते स्टेबल नाहीये. बट इज दिस द केस? नाही, ऍटम स्वतः काही ना काहीतरी इलेक्ट्रॉन देऊन घेऊन स्टेबल असतो. जे रिअल ऍटम्स आहेत ते स्टेबल फॉर्म मध्ये आहेत. तो हा एक ड्रॉबॅक झाला की आपल्याला जो ऍटमचं स्ट्रक्चर आपण आता रिप्रेझेंट करतो त्याची स्टॅबिलिटी दाखवतो, ते एक सर्क्युलर शेपचा आहे आणि आपण असं म्हणतोय की तो ऍटम स्टेबल आहे, जे दिसून येतं एक्सपेरिमेंटली, जे कळतं की ऍटम हा स्टेबल फॉर्म मध्ये आहे.
ऑन दी अदर हँड रुदरफोर्डच्या मॉडेलमधून तो ॲटमची इन्स्टॅबिलिटी दिसतीये, इंट्रेन्सिक इन्स्टॅबिलिटी दिसतीये एक. आणि दुसरं, जर ते मॉडेल आपण फॉलो केलं तर त्याचा इन्स्टेड ऑफ सर्कल आपल्याला स्पायरल काढायला लागेल, त्या ऑर्बिट्सची मोशन, त्या ऑर्बिट्सची डायरेक्शन. ओके. The second serious drawback of the Rutherford model is that it does not describe the distribution of electron around the nucleus and their energies. आता युनिव्हर्स मध्ये कुठलाही पार्टिकल कितीही छोटी गोष्ट असली तरी त्या प्रत्येक छोट्या गोष्टीत काही ना काही एनर्जी आहे, कितीही छोट्या अमाउंट मध्ये असू देती, बट देर इज सम व्हॅल्यू, काही ना काहीतरी एनर्जी ही असणार आहे. आणि दुसरं, आता रुदरफोर्डच्या मॉडेल प्रमाणे काय आहे, न्यूक्लियस आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, जे आपण मागच्या लेक्चरला ऍटमचं ऍक्च्युअल ड्रॉइंग काढलं ते आता सगळा रिसर्च होऊन, सगळी प्रॉपर डिस्कव्हरी होऊन आपल्या समोर आलेलं मॉडेल आहे. राईट. सगळे इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणीच कुठेतरी जमलेले असतात की त्यांचं प्रॉपर 2-8 असं काही डिस्ट्रीब्युशन असतं, जे नॉर्मली आपण रिप्रेझेंट करतो तसं, की काय म्हणजे एकच शेल आहे आणि त्याच्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड आहेत. ह्यापैकी काहीच माहिती आपल्याला रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेल वरून कळत नाही. द ड्रॉबॅक्स ऑफ द रुदरफोर्ड मॉडेल वेर ओव्हरकम इन बोहर ॲटॉमिक मॉडेल. सो आता रुदरफोर्डचं जे आपण ॲटॉमिक मॉडेल पाहिलं होतं त्याच्याप्रमाणे जे 2 मेजर ड्रॉबॅक्स होते ते ड्रॉबॅक्स नंतर बोहरच्या ॲटॉमिक मॉडेलमुळे सॉर्ट आउट झाले. ओके, सो दिस इज द बेसिक प्रोसेस ऑफ रिसर्च. एकच सायंटिस्ट किंवा एकच रिसर्चर सगळ्या गोष्टी कदाचित क्लिअर करू शकत नाही. तो काहीतरी एक हिंट देतो, तो रिसर्चर, तो सायंटिस्ट, आणि त्याच्या पुढे ती हिंट वापरून पुढचा सायंटिस्ट येऊन काहीतरी करतो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इफ यू आर इंटरेस्टेड इन गोइंग इन रिसर्च, देन व्हॉट यू हॅव टू स्टडी इज हाऊ दीज थिंग्स हॅपन. हे कसं होत गेलं. पहिल्यांदा जेव्हा एका सायंटिस्टनी एक हायपोथेसिस मांडला त्याच्या मागे विचार काय होता आणि तो विचार पूर्ण करण्यासाठी त्यांनी काय प्रोसिजर्स फॉलो केले. आता प्रत्येक व्यक्ती काही फुलफिल्ड नाही, प्रत्येकाला सगळंच माहित नसणार आहे, थोडीसे काही ना काही वर खाली होणार. त्या अकॉर्डिंगली त्यांनी जे काही प्रपोज डेटा केला त्याच्यापासून त्याला काही ना काही इन्फॉर्मेशन मिळाली, बट दॅट पर्सन माइट हॅव मिस्ड सम पॉइंट्स, आणि ते पॉइंट्स पुढची व्यक्ती येऊन कव्हर करू शकते, पुढचा रिसर्चर येऊन त्या पॉइंट्सवर वर्कआउट करू शकतो आणि पुढचे मुद्दे मांडणार. सो आता मागच्याचे मुद्दे जे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल आहे ते त्याला पकडून पुढे बोहरनी काय ॲटॉमिक मॉडेल दिलं की जे रुदरफोर्डचे ड्रॉबॅक होते ते कन्सिडर केले, त्यांनी मिस आउट केलेले पॉइंट्स यांनी पॉइंट आउट केले व्यवस्थित, आणि त्याला काय काय कळलं. सो डेव्हलपमेंट्स लीडिंग टू बोहर्स ॲटॉमिक मॉडेल. ॲट द टाइम when different models of atomic structure were being put forth, some results obtained from the studies of the interaction of radiation with matter required to be correlated to atomic structure. तो ह्या केसमध्ये आता ॲटॉमिक स्ट्रक्चरशी रिलेटेड आपल्याला काय काय कन्सिडर केले त्यांनी, इंटरॅक्शन ऑफ रेडिएशन, जी रेडिएशन्स इलेक्ट्रॉन्स मधून एमिट होत आहेत किंवा जी आर्टिफिशियली आपण मॅटरवर टाकू त्यांचा कोरिलेशन विथ ॲटॉमिक स्ट्रक्चर. नील्स बोर युटिलाइज these results to get over the drawbacks of Rutherford atomic model. These results were wave particle duality of electromagnetic radiation and line emission spectra of hydrogen. सो आता ह्या 2 थिअरी रुदरफोर्डचे ड्रॉबॅक्स कसे घालवून टाकतायत ते आता आपण पुढे बघायचंय. त्याचे रिझल्ट काय होते की वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन बद्दल आपण मगाशी बघितलं होतं. मॅक्सवेलची इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी होती ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की एनी चार्ज पार्टिकल बीइंग इन ऍक्सेलरेशन शुड गिव्ह आउट सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन रुदरफोर्डच्या मॉडेलमधनं एक्सप्लेन होत नव्हती, बट ती आता इथे एक्सप्लेन झाली. कशी ते आपण बघणार आहे फर्स्ट पॉइंटला 4.5.1 मध्ये बघणार. आणि सेकंड काय होतं, लाईन एमिशन स्पेक्ट्रा ऑफ हायड्रोजन, ज्याच्यामुळे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला कळू शकेल. ओके, सो द फर्स्ट इज वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन.
A dilemma was posed by electromagnetic radiation in the world of science. Phenomena such as diffraction and interference of light could be explained by treating light as electromagnetic wave. On the other hand, the black body radiation or photoelectric effect could not be explained by wave nature of light and could be accounted for by considering particle nature of light. आता हे तुमचं आधी झालंय की लाईटला दोन नेचर, there are two natures of light, particle nature and wave nature. झालंय आधी. आय गेस 10th मध्ये हा सिलेबस मध्ये पॉइंट असतो की मोस्टली गिव्ह रिझन मध्ये क्वेश्चन येतो 10thच्या बोर्ड्स मध्ये एसएससी साठी, की व्हाय डू वी से दॅट लाईट हॅज ड्युअल नेचर, पार्टिकल नेचर अँड वेव्ह नेचर. आठवतंय असं काही आन्सर केल्याचं? एसएससीचा अभ्यास जास्ती नीट करतो आपण तेव्हा हा मोस्टली गिव्ह रिझन्स मध्ये क्वेश्चन असतो की आपण लाईटला दोन्ही नेचर मध्ये का कन्सिडर करतो, त्याचं वेव्ह आणि पार्टिकल नेचर आहे असं आपण का म्हणतो. आठवतंय का असं काही? राईट इन द चॅट बॉक्स, येस नो. संकल्पला आठवतंय, सूरजला नाही आठवते, बाकी कोणाला? समीर नाही? माझ्या वेळेला तर होता हा क्वेश्चन की का त्याला आपण पार्टिकल नेचर देतो आणि का. तर आता हे डिफ्रॅक्शन, इंटरफिअरन्स हे ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्या वेव्ह नेचरमुळे कन्सिडर होतात आणि बाकीच्या गोष्टी काही आहेत त्या पार्टिक्युलेट नेचर मधून होतात. The only way to resolve the dilemma was to accept that light has dual behavior. याचं एकच रिझन आहे की लाईट ही एकच गोष्ट आहे ज्याला दोन बिहेवियर तो करतोय. When light interacts with matter, it behaves as a stream of particles called photons, and when light propagates, it behaves as an electromagnetic wave. समजलाय डिफरन्स हा व्यवस्थित? की जेव्हा तो एखाद्या गोष्टीला हिट होतोय त्याच्यातून तो जेव्हा इलेक्ट्रॉन्स रिलीज करेल तेव्हा तो फोटॉन म्हणून ऍक्ट करणार आहे. जेव्हा त्याच्यातून काहीतरी रिलीज करेल त्या मॅटर मधून, जेव्हा मॅटरला जाऊन लाईट धडकतोय तेव्हा इट इज बिहेविंग ॲज अ पार्टिकल विच आर नोन ॲज फोटॉन्स. आणि जेव्हा लाईट प्रोपॅगेट होईल तेव्हा आपण त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्मेशन मध्ये नेचर मध्ये तो आहे असं म्हणणार. नेक्स्ट, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशी आहे ती. ह्या सगळ्या गोष्टी आधी शिकलायत. डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन जे एक्स ऍक्सिसला दाखवलंय, इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन आहे, वाय ऍक्सिसला काहीतरी अँप्लिट्यूड दिलेलं आहे, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दिली आहे, क्रेस्ट असं काहीतरी लिहिलंय, ट्रफ लिहिलंय, वेवलेंथ लिहिलंय. हे हा ग्राफ बघितलाय कुठे कधी आधी? 10thच्या टेक्स्टबुक मध्ये कुठेतरी हा ग्राफ पाहिलाय आधी? Where have you seen this graph with respect to what? Electromagnetic wave or something else? Yes, please tell me. With respect to what? Sankalp? कशाच्या तरी वेगळ्याच्या रिलेशन मध्ये सुद्धा आपण हा ग्राफ कॉमनली बघतो. एकदम मोस्ट पॉप्युलर ग्राफ. परफेक्ट, व्हेरी गुड, करेक्ट. साऊंड वेव्स सेम हेच पॅरामीटर्स असतात, क्रेस्ट, ट्रफ अँड ऑल. ओके, सो नाव अगेन दिस इज अ वेव्ह. हे मेनली काय रिप्रेझेंट करताय? तिथे पण आपण साऊंड वेव्ह बघतो की साऊंड वेव्हचा ट्रॅव्हलिंग पाथ काय आहे. इथे सुद्धा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा ट्रॅव्हलिंग पाथ बघतो. Okay, so now coming to characteristics of this electromagnetic wave. Figure 4.4 shows a schematic representation of an electromagnetic wave. Various parameters used to describe the different types of electromagnetic radiation are wavelength, frequency, wave number, amplitude, velocity. यातले मोस्टली पॅरामीटर्स तुम्ही साऊंड वेव्ह मध्ये सुद्धा बघितले असतील, राईट? सो हे रेडिएशन रिप्रेझेंट करायला आपण कुठले कुठले पॅरामीटर्सचा यूज करतो ते दिलंय. सो यू हॅव टू रिमेंबर नाव इन दिस केस ऑल द डेफिनेशन्स
आणि त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, म्हणजे ही त्याची डेफिनेशन एक तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, जी आता आपण वाचू ती. आणि त्याच्याबरोबरच इथे हे जे वेव्हलेंथ दिसतंय लिहिलेलं, ते कुठल्या एक्झॅक्ट पोर्शनला म्हणलंय ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण सीईटी मध्ये किंवा नीट मध्ये जी कुठली तुम्ही एक्झाम द्याल ती इंजिनिअरिंग और मेडिकल एनीथिंग, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जनरली असे क्वेश्चन्स येतात की वेव्हलेंथ मेजर करा. हा ग्राफ दिलेला असतो आणि ग्राफच्या अकॉर्डिंगली काहीतरी पॉइंट्स दिलेले असतात आणि तुम्हाला सांगतात की वेव्हलेंथ मेजर करायची. तर त्या केसमध्ये आपल्याला माहित पाहिजे की कशापासून कर्सर दिसतोय जो मी पॉइंट आउट करतेय तो टेक्स्टबुक वरती कर्सर दिसतोय ना. ओके, सो ह्या पॉइंट पासून ते ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला वेव्हलेंथ कन्सिडर करायची, हे समजून घेणं गरजेचं आहे. आता सपोज इथे काहीच व्हॅल्यू दिलेल्या नाहीत आणि डिरेक्टली इकडची आणि इकडची व्हॅल्यू दिली, तर हे क्लिक व्हायला पाहिजे की वेव्हच्या एका वेव्हचं हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स हे मिळून आपण वेव्हलेंथ कन्सिडर करतो आहे. सो इट विल बी सेम फॉर दिस अँड दिस ऑल्सो. ओके, सो हे डोक्यात फिक्स करून घ्या विथ डायग्राम. जनरल केली तरी चालेल, फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह नाही, साऊंड वेव्ह साठी सुद्धा सेमच आहे. अँप्लिट्यूड म्हणजे तीच गोष्ट की ग्राफचं जे काही क्रेस्ट पर्यंतचं अंतर किंवा ट्रफ पर्यंतचं अंतर म्हणजे अँप्लिट्यूड. क्रेस्ट म्हणजे जो वर भाग जातो तो. कधी कधी असा नेम पण असतं, म्हणजे ही अशी जी नेम दिलेली आहे त्यांच्याऐवजी एबीसीडी लिहिलेलं असतं एक्झाम मध्ये. ए रिप्रेझेंट्स व्हॉट, बी रिप्रेझेंट्स व्हॉट. म्हणजे एच्या इथे सपोज आता इथे अँप्लिट्यूड आहे, तिथे ए लिहिलंय, तर खाली ऑप्शन्स मध्ये एच्या समोर क्रेस्ट असेल, एका ऑप्शन मध्ये वेव्हलेंथ, एकामध्ये ट्रफ, एकामध्ये अँप्लिट्यूड. तर तुम्हाला तो ऑप्शन असा सिलेक्ट करायचा आहे की ज्याच्यामध्ये एबीसीडी बरोबर अँप्लिट्यूड, क्रेस्ट, ट्रफ आणि वेव्हलेंथ दाखवतो. ओके, सो दीज टाइप्स ऑफ क्वेश्चन युजली कम इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स. त्याप्रमाणे सुद्धा बघायला शिका ह्या डायग्राम्स कडे. कारण काय होतं, जेव्हा बोर्ड एक्झाम लिहिली जाते 12th किंवा 11th जी कम्प्लीट डिटेल्ड एक्झाम असते, त्याला पटकन हा ग्राफ काढणं अवघड पडत नाही. थोडंसं अँप्लिट्यूड इकडे तिकडे झालं, जरा ग्राफ व्यवस्थित दिसेल असा काढला तर ऍटलीस्ट यू कॅन स्कोर हाफ ऑफ ऑर वन. बट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स यू नो और यू डोंट नो, या दोन पैकी काहीतरी एक असतं. तुम्हाला पक्का माहित असेल की कशाला काय म्हणतात, किंवा तुम्हाला अजिबातच माहित नसेल. मधला काही ग्रे एरिया राहत नाही. अर्धा मार्क मिळेल, एक मिळून जाईल, असं काही नाही होत. म्हणून पक्की तयारी करायची आता करतानाच. वी हॅव अँपल अमाउंट ऑफ टाइम विथ अस राईट नाव, सो वी कॅन डू दॅट. Okay, so we'll start with the reading of definitions for these all parameters. The first one is wavelength. It is represented by the symbol lambda. जे सिंबल आपल्याला समोर दिसतंय वेव्हलेंथ साठीचं, this is known as lambda. It's a Greek word. I hope you know this already, but I'll again write it. Lambda, the distance between two consecutive crests or troughs is called wavelength. की दोन कन्झिक्युटिव्ह एका पाठोपाठच्या एक अशा दोन क्रेस्ट मधलं आन्सर किंवा ट्रफ मधलं अंतर म्हणजे असतो वेव्हलेंथ. इट इज रिप्रेझेंट बाय द सिम्बल लॅम्डा विच इज अ ग्रीक लेटर लॅम्डा. द एसआय युनिट फॉर वेव्हलेंथ इज मीटर. आपण दोन क्रेस्ट किंवा ट्रफ मधलं फक्त डिस्टन्स मेजर करतोय आणि त्याच्यामुळे आपण त्याला क्रिएट. वेअर डिड यू फाइंड दिस वर्ड क्रिएट? समीर? क्रेस्ट. येस, क्रेस्ट म्हणजे ह्या ग्राफ मध्ये हा ग्राफ प्लॉट करताना आपला काही भाग हा असा वरती आपण जातोय, अशी पेन्सिलने आपण असा ग्राफ प्लॉट करत जाणार, राईट. सो हा ग्राफ प्लॉट करत असताना जो एक्स ऍक्सिस पासून पॉझिटिव्ह म्हणजे वरच्या दिशेने जो उंचवटा असेल त्याला आपण क्रेस्ट म्हणतो. ओके, ही स्टँडर्ड लँग्वेज आहे. साऊंड वेव्ह कुठल्याही वेव्ह साठी नॉर्मल आहे की हे ह्या गोष्टी असतात की हे आता हे समज मी साऊंड वेव्ह साठी सांगते इन्स्टेड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक, तरी जे हे रिप्रेझेंट करेल हा जो वरती पॉझिटिव्ह ऍक्सिस मध्ये जाणारा जो उंचवटा असेल एक्स ऍक्सिस पासूनचा त्याला आपण क्रेस्ट म्हणतो.
ओके, आणि जो असा उलटा इथे खालच्या बाजूला येईल ह्याला आपण ट्रफ म्हणतो. इज इट क्लिअर? हा जो वर जाणार इथून प्लॉट करायला लागल्यावर जो सगळ्यात वरचा पॉइंट असेल मधला तो क्रेस्ट. सिमिलरली हा आपण खाली असा ड्रॉ केल्यानंतर जो मधला पॉइंट येईल तो हा पण असेल, हा पण असेल. इट इज नोन एज ट्रफ. So this is crest, this is also crest. Okay, so the distance between consecutive crests or consecutive troughs म्हणजे काय की आता ही क्रेस्ट आहे आणि याच्यानंतर आता ही ट्रफ आहे आणि ह्याच्यानंतर परत ही क्रेस्ट आहे, राईट. त्यामुळे ह्याच्यापासून ह्या क्रेस्ट पर्यंत आपण आयदर ही क्रेस्ट कन्सिडर केली, सपोज आता ही वेव्ह अशी दोन्ही साइडनी जातीये म्हणून इथे ही क्रेस्ट आलीये. साऊंड वेव्ह मध्ये तुम्ही बघितलं असेल तर इकडे काहीच नसतं, हे जे ब्लू दाखवलंय हे नसतंच. आठवतोय साऊंड वेव्हचा डायग्राम? त्याच्यामध्ये हे नसतं. आणि जेव्हा हे ब्लू वाला नसेल, फक्त रेडचे क्रेस्ट आणि ट्रफ असतील, तर ह्या क्रेस्ट पासून या क्रेस्ट पर्यंत एवढं जे अंतर आहे हे सगळं तुम्ही वेव्हलेंथ म्हणणार. आणि सिमिलरली या ट्रफ पासून या ट्रफ पर्यंतचं अंतर वेव्हलेंथ म्हणणार. इज इट क्लिअर नाव? Very good. So the next one is frequency. The number of waves that pass a given point in 1 second is called frequency. So frequency पण वर्ड आपण बऱ्याच वेळेला यूज करतो. पेंड्युलम मध्ये सुद्धा, पेंड्युलमच्या मोशन मध्ये सुद्धा आपल्याला फ्रिक्वेन्सी हा वर्ड अनेकदा येऊन गेलेला आहे. So the frequency is number of waves that pass a given point. एका पॉइंट मधून किती नंबर ऑफ वेव्स पास होतील एका सेकंड मध्ये. It is frequency. It is represented by the Greek letter nu. फ्रिक्वेन्सीच्या रिप्रेझेंटेशन साठीचं जे लेटर आहे that is nu. And the SI unit of frequency is hertz. HZ हा सिंबल आहे और S raised to -1 हे झालं त्याचं SI युनिट. ओके, एसआय युनिटचा फुल फॉर्म माहितीये? प्लीज राइट दैट इन द चैट बॉक्स. करेक्ट, परफेक्ट. सिस्टम इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. युनिट साठीची ही इंटरनॅशनल सिस्टम आहे. व्हाय इज इट रिक्वायर्ड? हे आधी झालेलं असेल तुम्हाला की इंटरनॅशनल एसआय युनिट सिस्टीम कशाला हवी आपल्याला. तर जे मी मीटर इथे म्हणतीये तेच मीटर यूएस मध्ये. करेक्ट. ऑल युनिट्स आर स्टँडर्डाइज्ड अक्रॉस द ग्लोब. मी समज आता इथे काहीतरी एक मेजरमेंट सांगतेय आणि यूएस मध्ये त्याचा अर्थ वेगळाच आहे, तर जे मी सांगतेय ते आणि ते म्हणतायत ते याच्यामध्ये बराच डिफरन्स येईल. सो इट इज नॉट एक्सेप्टेबल इन सायन्स. मी सपोज एखादी केमिकल रिएक्शन लावायचं ठरवलंय आणि मी त्याच्यावरती काहीतरी रिसर्च केलाय आणि असं लिहितेय की फॉर एक्झाम्पल 10 मायक्रोग्रॅम सॅम्पल घ्यायचा असं मी सांगतेय. आणि सपोज असं कन्सिडर करा की दुसऱ्या एका देशात 10 मायक्रोग्रॅम हे यूज करतात जेव्हा त्यांना 1 ग्रॅम वापरायचं असतं, असं त्यांचं इमॅजिनेशन आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं तर रिएक्शन चुकेल आणि त्याचा काही फायदा होणार नाही. Therefore, when you are into research or anything like जिथे तुम्हाला काहीतरी स्टँडर्डायझेशन करायचं आहे आणि जे तुम्ही सगळ्यासाठी अक्रॉस द ग्लोब करता आहात, तेव्हा इट इज मॅन्डेटरी फॉर यू टू यूज एसआय युनिट्स फॉर युअर ऑल केमिकल फिजिकल मेजरमेंट्स. जी काही मेजरमेंट्स असतील त्याच्यासाठी कंपल्सरी आपल्याला तिथे एसआय युनिट लिहायला लागतं. ओके, सो रिमेंबर दिस थिंग. नेक्स्ट इज वेव्ह नंबर. आतापर्यंत वी हॅव स्टडीड वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी. नाउ कमिंग टू वेव्ह नंबर. So the wave number is the number of wavelengths per unit length. ओके, एका पर्टिक्युलर म्हणजे युनिट लेंथ साठी एक या लेंथ साठी किती नंबर्स आहेत, वेव्हलेंथचे किती नंबर्स आहेत
ते म्हणजे वेव्ह नंबर. इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बल न्यू बार. न्यू बार म्हणजे जो फ्रिक्वेन्सीचा न्यू असतो तोच काढायचा आणि त्याच्यावर एक डॅश द्यायची. सो दॅट सिम्बल इज न्यू बार. द कॉमनली युज्ड युनिट फॉर वेव्ह नंबर इज रेसिप्रोकल सेंटीमीटर. आता इथे सुद्धा आपण बघू शकतो की सेंटीमीटर रेज टू -1 हे कॉमनली युज्ड युनिट आहे, बट द एसआय युनिट इज मीटर रेज टू -1. सो जेव्हा तुम्हाला एखादं तुम्ही काहीतरी शोध लावलेला जेव्हा सांगायचा असेल या जगाला, तेव्हा यू हॅव टू से दॅट इन टर्म्स ऑफ मीटर रेज टू -1 आयदर, और जर तुम्ही सेंटीमीटर रेज टू -1 लिहिलं असेल तरी सुद्धा त्याचं मीटर रेज टू -1 मध्ये काय मिनिंग तुमच्या अकॉर्डिंग टू आहे ते लिहायचं. Wave number is related to the wavelength by an expression wave number is equal to 1 upon lambda. Right? Wave number is equal to 1 upon lambda. Why? Because we are framing its definition as wave number is number of wavelengths per unit length. म्हणून जशी डेफिनेशन केली आहे त्याप्रमाणेच आपल्याला एक्सप्रेशन आहे. सो आता क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड डिपेंडिंग ऑन दिस फॉर्म्युला. वेव्ह नंबर इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्डा. तर त्या केसमध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायला लागेल की वेव्हलेंथ दिली आहे, वेव्ह नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे, वेव्ह नंबर दिलाय, वेव्हलेंथ कॅल्क्युलेट करायची आहे, तर त्या दोन मध्ये काय रिलेशन आहे हे लक्षात ठेवायला लागेल. ओके, सो आय विल सजेस्ट दॅट आतापासूनच जे आपल्याला असे फॉर्म्युला येतात ते कुठेतरी एका नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवत जायचे, जेणेकरून जेव्हा 12th एंडला सीईटीची एक्झाम येईल तुमच्याकडे हे फॉर्म्युला रेडी असतील. ओके, कारण काय होतं 11th एवढं सिरियसली घेतलं जात नाही. अचानक 12th मध्ये आपण जागे होतो की एंट्रन्स आहे आता पुढे वर्षभरानी, 12th अभ्यास व्यवस्थितच करायचा. आणि मग होतं असं की सीईटी नीट या सगळ्यासाठी पॅटर्न आहे की 11-12, त्यामुळे ते ह्याच्यापैकी कुठलाही क्वेश्चन घालू शकतात आणि मोस्टली न्यूमेरिकल्स असतात. आणि त्यावेळेला हा प्रॉब्लेम होतो की हे फॉर्म्युला तेव्हा लक्षातच राहत नाहीत. आत्ताचा मंथ आहे, आता कोरोनामुळे आपण लेट झालोय म्हणून ऑक्टोबर, तुम्हाला एक्झाम द्यायची आहे नेक्स्ट टू नेक्स्ट मे. इतके दिवस या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं सोपंही नाहीये जितका वास्ट सिलेबस आहे तो कन्सिडर करता. So better is you make a notebook, separate notebook in which you write all the formulas so that you can learn them at the time of final exam. पटापट ते click होत जाईल. So now the next one is amplitude. What is amplitude? Yes. The amplitude of a wave is the height of the crest where the amplitude denotes the intensity of the radiation. Now what is height of crest? म्हणजे इथपासून इथपर्यंत जेवढं हाईट आहे, जितक्या उंचवटा तो किती उंच जातो, is represented by the word amplitude. Amplitude हे रिप्रेझेंट करते हाईट ऑफ क्रेस्ट. आणि इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन आपल्याला एम्प्लिट्यूडचा स्क्वेअर केल्यावर मिळणार आहे. So please note this in your notebook that intensity of radiation is equal to amplitude square. ओके, ह्याचं त्यांनी इथे कुठला असा फॉर्म्युलाच्या फॉर्मॅट मध्ये दिलेला नाहीये, बट मेक दिस पॉइंट इन युअर नोटबुक सो दॅट यू विल रिमेंबर इट. सपोज क्वेश्चन आला की तुम्हाला फक्त क्रेस्टची हाईट दिली आहे आणि विचारलं एक्झाम मध्ये फाइंड आउट द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. ओके, तर आता रेडिएशनचा क्रेस्टच्या हाईटचा काय संबंध आहे हे कसं आठवेल किंवा हे कसं क्लिक होईल? तर जेव्हा माहित असेल की इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज इक्वल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर, तेव्हाच लक्षात येईल की क्रेस्टची हाईट कन्सिडर करून आपल्याला एम्प्लिट्यूड मिळेल. त्या मिळालेल्या एम्प्लिट्यूडचा आपण जेव्हा स्क्वेअर करू तेव्हा आपल्याला इंटेन्सिटी मिळेल रेडिएशनची. ओके, सो देयर इज वन प्रॉब्लेम गिवन विथ रिस्पेक्ट टू दिस. क्वेश्चन इज गिवन visible light has wavelengths ranging from 400 nanometer to 750 nanometer. Express these wavelengths in terms of frequency. आता हे वेव्हलेंथ दिलेली आहे आणि ह्यांना आपल्याला फ्रिक्वेन्सीच्या टर्म्स मध्ये एक्सप्रेस करायचं आहे.
तर आता पहिल्यांदा आपल्याला याच्यासाठी मॅन्डेटरी काय आहे, गरजेचं काय आहे की आपल्याला वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी या दोन मधलं काय रिलेशन आहे ते माहित असणं. सो सी इज इक्वल टू व्ही लॅमडा. आता सॉरी न्यू लॅमडा. सो व्हॉट इज सी? सी कशासाठी यूज केलाय माहितीये? काय रिप्रेझेंट करतोय तो सी या समोरच्या फॉर्म्युला मधला? सी काय रिप्रेझेंट करतोय? दिसतोय तुम्हाला? सी असं काहीतरी दिलेलं आहे. Yes, correct. Which is constant. So C is basically a constant जो ह्या केसमध्ये स्पीड ऑफ लाईटचं काम करतोय. ओके, सो नाउ न्यू इज इक्वल टू त्या इक्वेशनला जर असं शिफ्ट केलं C अपॉन लॅमडा, therefore frequency will be equal to 3 into 10 raised to 8 meter per second upon 400 into 10 raised to minus 9 meter. Meter getting cancelled आणि second raised to minus 1 is hertz. So finally answer आलं जे पहिल्या पार्टचं होतं ते आलं 7.5 into 10 raised to 14 hertz आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रेड लाईट आली सेम फॉर्म्युला, फक्त व्हॅल्यू 400 च्या ऐवजी 750 आणि 4 into 10 raised to 14. बरं, आता इकडे एक चेंज आहे. 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 raised to minus 9 मीटर दिलेलं आहे. राईट. सो हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचंय. आपल्याला स्पीड ऑफ लाईट इज गिव्हन इन टर्म्स ऑफ मीटर अँड द वेव्हलेंथ इज गिव्हन इन टर्म्स ऑफ नॅनोमीटर. तर हा चेंज करून घेणं मॅन्डेटरी आहे. जर तो आपण विसरलो, आपण डिरेक्टली असं लिहिलं 3 into 10 raised to 8 upon 400, तर द आन्सर विल बी ओनली 7.50 into 10 raised to 8 असा आन्सर येईल, विच इज नॉट करेक्ट. समजलं मी आता काय सांगितलं ते? सो ही जी कन्व्हर्जन आहे, आतापासूनच लवकरात लवकर हाताला सवय लावून घ्या. 10th पर्यंत जास्ती क्वेश्चन्स नसतात कन्व्हर्जनवर डिपेंडेंट, असतात बट प्रपोर्शन रिलेटिव्हली कमी असतं. आणि काय होतं ते सम सॉल्व्ह करण्याच्या नादात इक्वेशन फाइंड आउट केलं जातं. म्हणजे सी इज इक्वल टू न्यू लॅमडा पटकन डोक्यात आलंय या खुशीमध्ये आपण युनिट चेंज करायचा विसरून जातो. व्हेन इट इज गिव्हन लाईक दिस 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 10 raised to minus 9, you can do it. Otherwise it is not possible if you don't have enough practice. If you have enough practice, it is very simple then. ओके, बेसिक रूल्स थोडेसे आपण थोडं मॅथमॅटिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं इथलं हे जे सॉल्व्ह करायला लागतंय त्याच्या टर्म्स मध्ये बघूया. आता इथे क्वेश्चन मध्ये कसं आहे आपल्याला 10 raised to 8 upon 10 raised to minus 9, राईट, अशी सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे. तर आता ह्या केसमध्ये त्यांनी जे माझे न्यूमेरिकल्स आहेत म्हणजे 3, 4 वगैरे जे आहे ते सोडून द्या 2 मिनिटासाठी. 10 raised to 8, 10 raised to minus 9, तर ह्याचं आन्सर किती येईल मला जरा सांगता? फक्त एवढ्याच 10 raised to 8 upon 10 raised to minus 9. ओके, संकल्पचा आन्सर आलाय 10 raised to 17. बाकी कोणी अजून काय आन्सर्स आहेत ती लिहा. देन आय टेल यू व्हॉट इज द करेक्ट आन्सर और हाऊ टू कॅल्क्युलेट दॅट. जे असेल, जर येत नसेल कोणाला तर आता फ्रँकली सांगा की येत नाहीये आन्सर काढता. नुसतं बघून किंवा काहीतरी लिहायचं म्हणून लिहू नका. जर नसेल कळलं, आय एक्सप्लेन दॅट टू यू की कसं येऊ शकतं जे करेक्ट आन्सर असेल ते. या काही एकदम बेसिक गोष्टी आहेत ज्या आता क्लिअर करून घेणं गरजेचं आहे आणि आता आपल्याकडे तेवढा वेळ आहे. बाकीचे संकल्पचं फक्त एकट्याचा आन्सर आलाय मला. सूरजने सांगितलं एक्सप्लेन करायचंय, सो आय अज्युम की सगळ्यांसाठी आपण एक्सप्लेन करूया. आता 10 raised to 8, आन्सर गिव्हन बाय संकल्प इज करेक्ट. द आन्सर विल बी 10 raised to 17. हाऊ? आय एक्सप्लेन. आता आपला न्यूमरेटर ह्या केसमध्ये, न्यूमरेटर म्हणजे जो वरचा नंबर आहे तो,
तो आपल्याला दिसतोय 10⁻8 आहे आणि जो डिनॉमिनेटर आहे तो 10⁻⁹ आहे. ओके, सो आता एक बेसिक रूल काय आहे की जेव्हा डिनॉमिनेटरचा जो काही डिनॉमिनेटरला रेज टू चा नंबर असतो, पॉवर जी असते ती जेव्हा न्यूमरेटरला शिफ्ट करायची असते, म्हणजे जेव्हा आपल्याला -9 ला वर शिफ्ट करायचंय न्यूमरेटरच्या ठिकाणी, तेव्हा आपल्याला त्याला मेन नंबर मधून सबट्रॅक्ट करायला लागतं, मेन पॉवर मधून सबट्रॅक्ट करायला लागतं. सो माझं इक्वेशन कसं होईल, 10⁻8 मायनस, आता -9 ची तर साइन आपण बदलू शकत नाही, सो ते -9 ऍज इट इज ठेवलं. सो पुढची स्टेप आपली ही आली, 10⁻8 मायनस -9. आता हे जे रेस टू च्या साइन नंतरचं आहे ते सगळं आपण 10 च्या वरच लिहितोय बरं का. आता मला व्हाईट बोर्डला ऍक्सेस नाहीये म्हणून थोडंसं आता असं बघा, नंतर मी पुढच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित व्हाईट बोर्ड वापरून हवं तर परत एक्सप्लेन करेन जर आता नाही क्लिअर झालं तर. आता मायनस मायनस काय होतं, मायनस मायनस आपण काय करतो, सबट्रॅक्शन, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. जर दोन्हीचा मायनस असेल तर आपण ऍडिशन करून करेक्ट. सो आपण ह्या केसमध्ये काय करणार आहे त्याची ऍडिशन. सो 10⁻8 अल्टिमेटली हे कसं होईल, 10⁻8 + 9. right, correct, and bigger number sign. So in this case the bigger number sign is after opening of bracket plus. So therefore the answer will be 10⁻17. अशा प्रकारे आपण ह्या उत्तराला पोहोचतो. क्लिअर, व्हेरी गुड. आता मी परत एक देते नंबर, त्याच्यासाठी करून द्या. ज्यांना जमेल आपलं आपलं करा, चॅटबॉक्स मध्ये उत्तर बघून परत त्याचाच मेसेज करू नका. सेम ट्राय करा की तुमचं तुम्ही सम करताय. ओके, आता इथे नाही जमलं तरी कोणी ओरडणार नाहीये किंवा काही होणार नाहीये, बट वेळेवरती गोष्ट क्लिअर झालेली कधीही बरी. सो प्लीज सॉल्व दिस विथ करेक्ट साइन्स, विथ यूज ऑफ करेक्ट साइन्स. मी सम मध्ये असं दिलंय 10⁻⁻4 upon 10⁻6. You have to solve this and tell me the answer. Please focus on science as well. अथर्वचं एक आन्सर आलंय, सूरजचं एक आन्सर आलंय, अजून बाकी. I want answers from all. अथर्वचं आलं होतं, सूरजचं आलं होतं, संकल्पचं आलं. येस, समीर, सूरज, अथर्व. ओके, सगळ्यांचंच आलंय. So the correct answer in this case will be 10⁻⁻10. Okay, so Atharva, your answer is right. Okay, Sankalp, you went in too much details. आपण आता फक्त 10⁻2 च्या टर्म्स मध्ये कसं लिहायचंय ते बघतोय. So please, right now, please don't consider about 1 upon. Just write this answer 10⁻⁻10. तुम्हाला आन्सर कसं आलं ते कळलंय. दॅट इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस. बिकॉज आपण काय लिहिलं होतं, 10⁻⁻4. सो जी पॉवर होती ती -4 आणि डिनॉमिनेटरची पॉवर होती +6. सो ती वर जाऊन होणार 6. So -4 - 6 will come as -10. Clear? Let me give you one more number. This one will be the last. Yes. What will be the answer for this? Perfect. Correct. You have understood it very correctly. आणि आता suppose if this is the case, 10⁻6 into 10⁻8. तर काय आन्सर येईल?
Instead of division, we are considering here multiplication. ओके, आता दोघांची 2 उत्तर आली आहेत. अजून बाकी संकल्प आणि अथर्वचं आलं. सूरज, समीर, प्लीज राईट युअर आन्सर. Correct. It should be 10 raised to 14. Why? Because when it is multiplication, then you have to write it as 10 raised to 6 plus 8. मल्टिप्लिकेशनच्या वेळेला जे 2 पॉवर्स असतील त्यांची ऍडिशन होते. करेक्ट. यू हॅव टू ऍड देम. आणि इफ आय एम रायटिंग दिस नंबर एज 10 raised to 6 into 10 raised to, what will be your answer in this case? अथर्वचा आन्सर आलाय. बाकी समीरचं पण आलंय. Okay, but the answer is correct. Yes, Sankalpni पण दिले. So 10 raised to -1, because 6 plus bracket -7, that is 6 minus 7. The answer will be 10 raised to -1. Perfect. कळली. म्हणजे आता तुम्हाला कॅल्क्युलेशन्स कळली, फॉर्म्युलाचा यूज कळला. नाउ विल मूव्ह ऑन टू अवर केमिस्ट्री टॉपिक. Different regions of electromagnetic radiations have different values of frequency or wavelengths. Thus, the radio frequency region is around 10 raised to 6 hertz. Microwave region is around 10 raised to 10 hertz. Infrared region is around 10 raised to 13 hertz. Ultraviolet region is around 10 raised to 16 hertz. So, हे प्रत्येक जी कुठली इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे ती त्या बॉडीला रेडिएट करायला, ओके, काही ना काही प्रकारची एनर्जी, फोटॉन्स बाहेर सोडण्यासाठी किंवा काही एनर्जीचा फॉर्म बाहेर सोडण्यासाठी, वेव्ह फॉर्म मध्ये येण्यासाठी कुठल्या तरी पर्टिक्युलर वेव्हलेंथ मध्ये किंवा फ्रिक्वेन्सी मध्ये काम करायला लागतं. आणि ती प्रत्येक गोष्टीसाठी दिली आहे. In vacuum, the speed of all the types of electromagnetic radiation is the same, which is 3 into 10 raised to 8 meter per second. This is called speed of light and is denoted by the symbol C. Okay, I guess the problem was expected to be solved after this. हे झाल्यानंतर आपल्याला बहुतेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता, आपण आधीच करून टाकला. नो प्रॉब्लेम. सो जे स्पीड ऑफ लाईटनी काय एक्सप्रेस केलं जात आहे की सी, जो आपण वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन कॅल्क्युलेट करायला काढतोय. So the parameters wavelength, frequency and speed of light are related by the expression C is equal to nu lambda. So हे सगळं आपण कशाबद्दल बघितलं? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. दॅट इज आपण हे जे काही बोललो ते सगळं होतं अबाउट वेव्ह नेचर ऑफ लाईट. आपण आता बघितलंय की लाईट 2 नेचर्स मध्ये काम करतोय, एक वेव्ह और ऍज पार्टिकल, डिपेंडिंग ऑन द कंडिशन्स इट इज प्रेझेंट. कुठल्या कंडिशन मध्ये लाईट आहे त्याच्या अकॉर्डिंगली इट कॅन बी आयदर वर्किंग ऍज अ wave or it can be working as particle or photon. So हे सगळं होतं आपण जे बघितलं ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल, वेव्ह नेचर ऑफ लाईट बद्दल आपण आता बघितलं. So you have to remember all these concepts, their symbols, definitions and formulae. Okay. Now the next one is particle nature of electromagnetic radiation. लाईटचं जे ड्युअल नेचर मधला सेकंड फॉर्म आहे, जो पार्टिकल नेचर आहे, तो आता आपण बघूया. इन द इयर 1900, मॅक्स प्लँक put forth his quantum theory to explain black body radiation. You might have heard about this. ऐकलंय तुम्ही याच्याबद्दल? क्वांटम थिअरी खूप वास्ट टॉपिक आहे, बराच रिसर्च अजून चालू आहे. Have you heard about this term before? Quantum theory, quantum mechanics. Yes, so you have heard about this thing. Then you can Google it
and search a little bit more about it. Yes, it's not expected at this age. तुम्हाला याच्याबद्दल सगळं माहिती पाहिजेच. No, don't worry at all, but try to read something about that because it's an interesting theory. If you love physics, you'll like this theory or to work on this theory, something. Okay? Yes. So please read in detail about this theory, quantum mechanics, how it works. 1900 मध्ये तुम्ही याचं महत्व कशावरून समजून घेऊ शकाल की 1900 मध्ये दिलेली थिअरी आहे ज्याच्यावर अजून सुद्धा भरपूर फंडिंग मिळून रिसर्च होतोय. So if you are really interested in physics and chemistry topics, you will like to read about that. इतका महत्वाचा टॉपिक आणि इतका इंटरेस्टिंग टॉपिक हा आहे ज्यांना फिजिक्स केमिस्ट्री आवडतं. Okay? So if you are interested, if you have enough time, then please go through this theory. Yeah. So with relation to black body radiation, this theory was explained in 1900 by Max Planck. According to this theory, the energy of electromagnetic radiation depends upon the frequency and not the amplitude. जी एनर्जी असेल त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची ती फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की नंबर ऑफ वेव्स ज्या पास होतील त्याच्यावर डिपेंडेंट आहे आणि अँप्लिट्यूड म्हणजे क्रेस्ट किती वर जातो किती उंच जात येते याच्यावर अवलंबून नाहीये. वाय ऍक्सिसची पुढची व्हॅल्यू किती येते ह्याच्याशी रिलेटेड ते नाहीये, बट किती नंबर ऑफ टाइम्स इट इज गेटिंग रिपीटेड त्याच्यावर डिपेंडेंट आहे. Planck gave the name quantum to the smallest quantity of energy that can be emitted or absorbed in the form of electromagnetic radiation. So it is basically a smallest quantity of energy जी आपण त्या पर्टिक्युलर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या फॉर्म मध्ये जी एमिट होऊ शकेल, बाहेर पडू शकेल किंवा एखाद्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होऊ शकेल. ओके, सो व्हॉट यू हॅव टू डू इज Google about something that why is it explained in terms of black body radiation याच्यासाठी काय यूज केलं. ओके, ह्याच्याबद्दल थोडंसं नेक्स्ट लेक्चरला आपण जाईपर्यंत ह्याच्याबद्दल थोडंसं वाचून ठेवायचंय. Why is it written as quantum theory? To explain black body radiation. What is special in that black body radiation work? Okay, so the energy of one quantum of radiation is proportional to its frequency and it is given by E is equal to h nu. The proportionality constant h is called Planck's constant. Later its value was found out to be 6.626 into 10 raised to minus 34 joule second. So हा Planck's constant. हे सुद्धा इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सच्या दृष्टीने. E is equal to h nu. h ची व्हॅल्यू कधी कधी दिलेली असते, कधी कधी दिलेली नसते, बिकॉज यू आर गोइंग टू यूज इट सो मेनी टाइम्स that it's not given, it is not required to be given in the exam. In the year 1905, Albert Einstein explained the photoelectric effect using Planck's quantum theory. In doing so, he considered electromagnetic radiation as a stream of photons of energy h nu. A photon has zero rest mass. म्हणजे फोटॉन हा एक असा पार्टिकल इमॅजिन केला ज्याला काहीच मास वेट काहीच नाहीये, बट हा पार्टिकल जो आहे इट इज एमिटेड आउट फ्रॉम द बॉडी और ऍब्झॉर्ब्ड इन द बॉडी. ओके, सो बेसिकली फोटॉनला त्यांनी पार्टिकल पण म्हणलंय, बट हॅव्हिंग नो रेस्ट मास बट हॅव्हिंग सम इफेक्ट अपॉन हिटिंग सम बॉडी और गेटिंग हिटेड बाय सम बॉडी. Okay, so in the next lecture you have homework to read about quantum theory and why is it in particular relation with black body radiation. Okay, so आजच्या लेक्चर मध्ये आपण जे शिकलोय ते क्लिअर झालंय. Any doubts? In the next lecture we'll study about this line emission spectrum. Perfect.
Is the speed okay for you? Is it too fast? Is it too slow? ओके आहे, आपण ह्याच स्पीडने जात राहिलो तरी चालेल, आपल्याला थोडंसं नंतर फास्ट घ्यायला लागेल, बट आता जे आता आपण मध्येच एक न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं, इवन दो इट वॉज अ केमिस्ट्री लेक्चर, बट इट इज रिक्वायर्ड. ओके, काही वेळेला असं होतं कन्सेप्ट कळून जातात, पण आपण कुठेतरी ते सम सॉल्व्ह करण्यात मागे पडतो, कारण आपल्याला केमिस्ट्री आवडत असतं पण मॅथ्स आवडत नसतं, त्यामुळे मॅथ्सच्या लेक्चरला ह्या गोष्टी नीट फोकस केल्या जात नाही 10th पर्यंत, आणि मग तिथे प्रॉब्लेम होतो. सो दिस शुड नॉट हॅपन विथ यू, दॅट्स वाय आय एक्सप्लेन्ड that maths wala thing. Okay, so for now, thank you and bye. We'll meet in the next lecture.